अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये काल एक किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे आणि जे जवायला जीव वाचवण्यासाठी सासूने किडनी दान केलेली आहे। ह्या त्या महिला आहे जे अचलपूर तालुक्यातील आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। काय झालं होतं तुमच्या पतीला आणि नंतर इथे ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुमच्या आईने किडनी दिलेली आहे? सर, माझ्या पतीला माझ्या सासूने किडनी दिली होती। ती 12 वर्ष चालली। तर आमचं मुंबई ट्रान्सफर केलं होतं मुंबईला। तर तिथं सक्सेसफुल झालं। मग तिथून आमच्या गोळ्या औषध चालू होत्या, तर त्या गोळ्या आल्या नव्हत्या। तर ते 8ची गोळी जी आहे त्यांची किडनी चालवायची, त्यांची गॅप पडली होती। मग त्याच्यानंतर त्यांना प्रॉब्लेम चालू झाला सर। आणि मग 1 वर्ष इथं मग डायलिसिस लागली त्यांना। मग इथं आलं तपासायला, त्यांची किडनी फेल दाखवली। आम्ही डायरेक्ट इथं आलो, ॲडमिट केलं। इथं डायलिसिस चालू झाली सर। एक वर्ष डायलिसिस केली। मग आम्हाला सांगितलं की इथं ट्रान्सप्लांट होते। मग माझी आई म्हणे किडनी देतो म्हणे। मी आहे एकटीच, माझे छोटे छोटे मुलं आहे, कमावणारं कोण नव्हतं। आणि त्यांचे आई बाबा, आईनं किडनी दिली, बाबा म्हातारे आहेत त्यांचे, आम्हाला पाहणारं कोणी नव्हतं सर। त्याच्या घरी तर माझ्या आईनं हे केलं, किडनी देतो म्हणे। आता काल ट्रान्सफर झालं पूर्ण व्यवस्थित? हो, सगळे समाधान आहे तुम्हाला? हो, सक्सेसफुल झालं सर। दुसऱ्यांदा ऑपरेशन केलं, खूप चांगलं, सगळं चांगलं आहे सर। इथं सगळे सरने सक्सेसफुल आहे, मला सगळं खूप आनंद झाला। आपल्यासोबत डॉक्टर आहे ज्यांनी हे किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे। काय वाटलं तुम्हाला कारण प्रत्येक रुग्णांसोबत तुम्ही करताच, पण ही एक केस थोडी वेगळी आहे कारण सासूनं जावं, कारण शेवटी ती मुलगी आहे, मुलीचं आयुष्य हे होऊ नये म्हणून कसं पाहता येतं? ही केस खरंच एक वेगळी आहे, कारण की सासूनी जावायला दिली, पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट की हे सेकंड ट्रान्सप्लांट होतं। पहिलं ट्रान्सप्लांट जवळजवळ 10 वर्ष चाललं आणि नंतर मग ते फेल झालं। असे ट्रान्सप्लांट इम्युनॉलॉजिकली खूप हाय रिस्क मानले जातात, त्याच्यात फेल व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात। पण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, अवेलेबल मेडिसिन्स आणि नरोटे सरांचं मार्गदर्शन यांनी हे ट्रान्सप्लांट आपण सक्सेसफुल करण्यात यशस्वी झालं। आता पेशंट एकदम स्टेबल आहे, डोनर पण चालत आहे, फुल डाएटवर आहे दोघेही आणि क्रिएटिन पण आता नॉर्मल आलेलं आहे ना। याच्यात ही बेसिकली ह्या टीम वर्क आहे, फक्त मी एकटाच नसून सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटलचं मार्गदर्शन आणि त्यांचं सपोर्ट यांनी आम्ही हे सगळं काही सक्सेसफुली करू शकलो। तुम्ही कसं पाहता सर? आईनं मुलाला दिली, बाबांनी मुलाला दिली, मुलांनी बाबाला, असे पाहतो, पण तुम्ही पाहिलं कधी सासूनी जावायला दिलं म्हणून? हा म्हणजे आम्ही पहिल्यांदाच असा केलेला ट्रान्सप्लांट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या पेशंटचा पहिले 10 वर्ष अगोदर मुंबईला झाला होता, पण 10 वर्ष तो पण ट्रान्सप्लांट चांगलाच चालला, पण परत त्यांना काही इश्यू आले, किडनी खराब झाली। आणि जेव्हा दुसऱ्यांदा अशी वेळ येते तेव्हा बऱ्याचदा पेशंटला डोनर सापडत नाही। तर सासूबाईंनी हे काम केलं आहे, हे म्हणजे सगळ्यात वाखाणण्यासारखं आहे की ऑर्गन डोनेशन आज भारतामध्ये दरवर्षी 15,000 लोकांना ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज पडते, पण प्रॅक्टिकली एका वर्षात भारतामध्ये 500 ते 600 ट्रान्सप्लांटच होतात, एवढा डेफिसिट आहे। असे उपक्रम सुरू राहिले, डोनर सापडले, किंवा कॅडॅव्हर म्हणजे आपण जे म्हणतो की ब्रेन स्टेम डेड पेशंट्स असतात, त्यांनी आपल्या नातेवाईकांनी असे डिसिजन घेतले, तर आम्ही अजून चांगलं काम करू शकतो। आधी अशी वेळ होती की सगळ्या रुग्णांना मुंबई, पुणे, हैदराबाद इथे जायची गरज होती। पण म्हणजे मी त्यासाठी डॉक्टर अमोल नरोटे आमचे मेडिकल सुपरिटेंडेंट त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की हा 75वा ट्रान्सप्लांट होता। आणि त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला दिलं, जे OTचे इन्स्ट्रुमेंट्स म्हणा, इन्स्ट्रुमेंटसोबत लागणारे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स, कारण की फक्त इन्स्ट्रुमेंट नाही, पण ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स पण लागतात। आणि हे सगळं आपण योजनेमध्ये पेशंटला 1 रुपया पण खर्च येत नाही, आणि आपण हे सगळं फ्री सर्व्हिस देतो इथे। आता 75 झाले आहे, आमचा पुढचा उपक्रम आहे की हे 100 पूर्ण करायचे आणि हळूहळू जसं की कॅडेव्हर ट्रान्सप्लांट पण चालू करायचं। बऱ्याच ICUमध्ये
बऱ्याच रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट असतात की ज्यांचे ऑर्गन्स आपण हार्वेस्ट करू शकतो. बऱ्याचदा लिगल इश्यू येतात, पण एकदा जर का समाजाने याला आपल्याला ॲक्सेप्ट म्हणजे होकार दिला तर आपण अजून चांगलं काम करू शकतो. म्हणजे आता आम्ही दर आठवड्याला एक ट्रान्सप्लांट असं करतोय. कॅडेवर म्हणजे ब्रेन डेड पेशंटच्या किडनीज किंवा लिव्हर असे पुढे जाऊन आता लिव्हरची पण डिमांड वाढत चालली आहे की बऱ्याच लोकांना लिव्हर फेल्युअर, फक्त अल्कोहोलच नाही, नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीजेस पण खूप वाढत चालले आहे पोल्युशनमुळे, एअर पोल्युशनमुळे. तर आज ऑर्गन डोनेशनची खूप गरज आहे. आणि जसं अमरावती 2 टायर सिटी म्हणतो आपण, की आपण जे काम मेट्रोमध्ये व्हायला पाहिजे ते आज आपण अमरावतीमध्ये करतो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे प्रोजेक्ट जर का सगळीकडे सुरू झाले तर आपल्या भारताचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारताचं मेडिकल फील्ड अजून चांगलं परफॉर्म करू शकतं. म्हणजे हे आम्ही एक रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न करतो आहे की इनफॅक्ट आता पुढचा आमचा असा उपक्रम आहे की आम्ही इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करूयात. म्हणजे ज्या लोकांना प्रोग्राम सुरू करायचा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं आहे, OT किंवा ICU कसं तुम्ही सेट करायचं आहे, तुमच्या टीममध्ये काय काय गोष्टी लागतात, कोणते इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट लागतात. आणि आम्ही पण बऱ्याचदा असंही विचार केला की जर का त्यांना गरज पडली तर काही दिवसांसाठी किंवा ट्रान्सप्लांटच्या दिवशी आम्ही तिथे जाऊन त्यांना सर्व्हिस देऊ. असे सॅटेलाईट सेंटर्स पूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले तर आपल्याला जो पेशंटचे हाल होतात, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करणं एक गोष्ट आहे, पण त्याच्या अगोदर जे वर्कअप असतं म्हणजे बाकीचा पण जो नॉन टेक्निकल्स म्हणजे टेक्निकल स्टाफ जो आहे, नॉन मेडिकल स्टाफ, त्यांचं पण त्याच्यात खूप योगदान असतं. पेपरवर्क करावं लागतं, पेशंटचे सगळे रिपोर्ट्स करावे लागतात, त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं. म्हणजे त्याच्यातच पेशंटचे 3 ते 6 महिने जाऊ शकतात, इतका तो पिरियड असतो. सगळ्यांचं या टीमचं म्हणजे काम कसं चालतं असं एक रोल मॉडेल आपण आज अमरावतीत फॉर्म केलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटने आम्हाला परमिशन दिली तर आम्ही याच्यात अजून म्हणजे हे एक टीचिंग इन्स्टिट्यूट करण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रात आपण लोकांना इथे बोलवू, नर्सिंग स्टाफला बोलवू, त्यांना ट्रेनिंग देऊ. जेव्हा आता दर आठवड्याला ट्रान्सप्लांट होत आहे तर ते येऊन असिस्ट करतील, त्या डॉक्टरांना आम्ही टीचिंग करू, ते बघतील आमच्यासोबत की खरंच प्रॅक्टिकली कसं ट्रान्सप्लांट होतो, रिकव्हरीमध्ये ते थांबतील की कसं स्टाफ ट्रेनिंग पेशंटची काळजी घेतो. अशा उपक्रमाने म्हणजे सगळीकडे असे सॅटेलाईट सेंटर सुरू होऊ शकतात. म्हणजे मेट्रोचं लोड पण कमी होतं आणि पेशंटला जसं अमरावती किंवा विदर्भातला पेशंट आहे त्याला धावपळ करायची गरज नाही. बऱ्याचदा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये 40 ते 50 लाख पण खर्च येतो ट्रान्सप्लांटला. गव्हर्नमेंटने अशा स्कीम चालू केल्या आहेत, पण त्याच्यासोबत नवीन टीम बनणं महत्त्वाचं आहे. जसं की नेफ्रॉलॉजिस्ट लागतात. आमची आता डॉक्टर प्रतीक चिरडे आता हे आमचे टीम म्हणून काम करतात. तर हळूहळू कसं आहे की सगळ्यांचं ट्रेनिंग होत राहतं, नवीन सर्जनचं पण ट्रेनिंग होत राहतं. जेव्हा ट्रेनिंग होतं तेव्हा ते लोक मग दुसरीकडे हे ट्रान्सप्लांट सर्जरी चालू करू शकतात. आपल्यासोबत नरोटे सर आहे. सर, किती जिल्ह्यातून इथे येतात आणि किती ट्रान्सप्लांट आतापर्यंत झालेले आहेत किडनीचे? मला आनंदाने असं सांगावं वाटते की इथे आतापर्यंत 75 किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत. आणि या 75व्या किडनी ट्रान्सप्लांटचं एक विशेष महत्त्व असं आहे की अनरिलेटेड ट्रान्सप्लांट आहे. जी सासूनं जावयाला दिलेली ही पहिलीच केस आमच्या 75 ट्रान्सप्लांटमधली आहे. त्यानंतर आता हा अवयवदानाचा हा सप्ताह आमचा सुरू आहे 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंतचा. तर या दरम्यान ज्या कार्यक्रमामध्ये सगळेजण दिसत असेल तुम्हाला हिरवे कपडे परिधान केलेले आहे, हे त्याचंच एक प्रतीक आहे की ज्यामध्ये की आपण सर्वजण अवयवदानासंबंधी जनजागृती करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपले पावलं उचलणं सुरू झालेले आहे. आपण NTORCमध्ये 22 संस्था रजिस्टर करून घेतलेल्या आहे. मग विशेषतः म्हणजे आपल्याला उल्लेखनीय गोष्ट सांगायची म्हणजे की आपलं सुपर स्पेशालिटी हे हब मॉडेल म्हणून एक सिलेक्ट झालेलं आहे आणि बाकीचे जे हॉस्पिटल्स आहेत ते स्पोक्स म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. आणि जेणेकरून आपल्याकडे जी अवयवदानाची जी चळवळ आहे जी सुरू झालेली आहे, जी 75 किडनी ट्रान्सप्लांट जे आता आपण लाईव्ह डोनर आहेत ते सुरू केलेले आहे, ते आता आपण डिकीज पेशंटवर म्हणजे कॅडेव्हरिक डोनरच्या बाबतीत आपण जास्त प्रमोट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तसे आपली वाटचाल पण पुढे चालू केलेली आहे आपण तशा दृष्टीने.
हे होते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सगळे डॉक्टर चमू ज्यांनी एक यशस्वीरित्या आतापर्यंत 75 किडनी ट्रान्सप्लांट केलेले आहे आणि याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती.